मागील 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे घाटशेंद्रा गावामध्ये अक्षरशः जमिनी वाहून गेल्याची परिस्थिती पाहायला मिळते। घरामध्ये पाणी तर साचलंच होतं, त्यासोबतच अनेक ठिकाणच्या जमिनी देखील खरडून निघून गेल्यात। आपण जर बघितलं, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की घाटशेंद्रा या गावामध्ये अद्रकीच्या या पिकामध्ये मी उभा आहे आणि कशा पद्धतीचं या पिकाचं पूर्ण नुकसान झालंय। कुठे कपाशी वाहून गेली तर कुठे मकाचं पीक देखील मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान झालंय। ही अद्रकीचं पीक आहे। खरं तर अद्रक ही जास्त खर्चाची मानल्या जाते। लाखो रुपयाचा खर्च यावर केला जातो, म्हणजे एकरी लाखो रुपयाचा फक्त यावर खर्च आहे। आणि हाच खर्च निघण्यासाठी शेतकरी जीवापाड मेहनत करतो, त्यातून मुनाफा मिळावा अशी शेती भावना असते। मात्र एक पाऊस आला आणि त्याने शेतकऱ्याचे सगळे स्वप्न पावसात भिजवले। संपूर्ण स्वप्न शेतकऱ्याचे या पुरामध्ये वाहून गेले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। माझ्यासोबत अद्रकीचं पीक घेणारे काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, कशी ही परिस्थिती आहे आणि किती नुकसान झालंय? इथं जवळपास बरेच एक 10-20% लोक अद्रकीचं पीक घेतात, चांगल्या प्रकारची शेती करतात। पण या 2 दिवसाच्या सततधार झालेल्या पावसामुळे त्यांचं सगळं अक्षरशः स्वप्नाचा चुराडा झाला। काही लोकांनी याच्यावर कर्ज घेऊन सावकाराकडनं बँकाकडनं कर्ज घेऊन इथे बेन वगैरे विकत घेतलेलं होतं, पण त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालं। आता ते म्हणजे आता इतर खूप मोठ्या प्रकारात हा म्हणजे वाहून गेलेलं आहे सगळंच पीक। आता बोलता येणार नाही, एवढी वाईट परिस्थिती इथे आहे। कपाशी वाहिली, मक्का वाहिली, सगळ्या प्रकारचं हा प्रॉब्लेम झालेला आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं हे पीक आपण बघू शकतो की अद्रक अजून काही दिवसामध्ये काढायला आली होती, मात्र ही अद्रक पूर्णपणे पावसाच्या पाण्याने जी ती उघडी पडली आणि हे झाडं देखील बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेत। संपूर्ण अद्रक पावसाच्या पाण्यामध्ये बाहेर निघाली। तर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, नेहमी पावसाची वाट पाहणारा शेतकरी मात्र या पावसाने या शेतकऱ्याला कायमचा चटका दिलाय। कारण अनेक शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न बघितले, मात्र एकाच पावसात संपूर्ण हे स्वप्न शेतकऱ्यांची वाहून गेलीत। तर आता जेव्हा जेव्हा पावसाचा विचार किंवा पुराचा विचार शेतकरी करेल, त्यावेळेस शेतकऱ्याच्या मनाला एक चटका लागेल। कारण हा पाऊस कायमस्वरूपीच्या आठवणी तर ठेवूनच गेलाय, मात्र शेतकऱ्यांचे अनेक स्वप्न देखील या ठिकाणी घेऊन गेलाय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।